Good afternoon. Good afternoon, one and all. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay. Today we are going to see some examples. म्हणजे आज आपण थोडंसं रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे? रिव्हिजन करूयात आपण. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण नॉर्मल फॉर्म बघितले आपण चॅप्टरचं. कारण आता याच्यानंतर आपले सगळे टेस्ट होतील. तर मॅट्रिक्स मध्ये पहिला आपण काय बघितलं, पहिला बीट काय बघितलं आपण? नॉर्मल फॉर्म. ओके, नॉर्मल फॉर्म. त्याच्यानंतर सेकंड बीट काय बघितला? Echelon. Echelon. Yes, echelon form. After that, third one. Consistency in echelon. Consistency means आपण काय बघितलं? होमोजिनियस इक्वेशन, नॉन होमोजिनियस इक्वेशन. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला एक हेडिंग देतोय आपण, सिस्टीम ऑफ इक्वेशन्स. ऍक्च्युअल सोल्युशन्स ऑफ सिस्टीम ऑफ इक्वेशन असे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीट कोणता बघितला आपण? येस, लिनियर, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट बीट ऑफ दिस चॅप्टर, characteristic. First we are getting that characteristic equation. Characteristic हा, येस. equation. त्याच्यानंतर कोणतं बघितलं आपण? आयगन व्हॅल्यू, Eigenvalues. आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स. ओके. त्याच्यानंतर शेवटचा बीट, Cayley-Hamilton. येस, व्हेरी गुड. Cayley. इट इज कॅली हॅमिल्टन थेरम. थोडंसं आपण आता नॉर्मल फॉर्म कडे जाऊयात. ओके, नॉर्मल फॉर्म मध्ये काय बघितलं आपण पहिल्यांदा? जस्ट वी आर Row टेकिंग and दॅट. columns transformation. So first, in case of normal form, नॉर्मल फॉर्म मध्ये पहिल्यांदा काय? whenever we are reducing Row. that matrix, in normal form, what to do? Row transformation Row and column transformation. transformation. First condition, tell me that first condition. A11 is equal to 1. Yes, very good. A11 should be 1. If it is not, by using row and column transformation, we make it as a 1. ओके, म्हणजे सपोज A11 हा एलिमेंट जर 1 नसेल तर त्या ठिकाणी आपण रो आणि कॉलम दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्या ठिकाणी 1 आणू शकतोय. सेकंड पॉइंट, वी आर अप्लाइंग ओनली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स, एलिमेंटरी रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय असेल याचा आता? येस प्लीज, व्हॉट इज द थर्ड पॉइंट? All Yes. non-diagonal elementला 0 करायचं. हा, म्हणजे डायगोनल एलिमेंट्स हे सगळे आपल्याला 1 हवेत. म्हणजे काय करतो नेक्स्ट, एक्झॅक्टली काय करतोय Identity आपण? matrix. येस. Identity matrix. We are reducing the given matrix in identity form. त्याच्यानंतर नेक्स्ट, we are deciding the rank by using non-zero rows. बरोबर आहे ना? म्हणजे पहिला काय करतोय, A11 हा 1 आहे की नाही चेक करतोय. जर तो नसेल तर आपण त्या ठिकाणी पहिला काय करतोय आपण, A11 हे चेक करतो. एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी रो आणि कॉलम यूज करतोय.
आयडेंटिटी फॉर्म मध्ये रिड्यूस करतोय आणि त्याच्यावरनं आपण रँक डिसाईड करतोय. ठीक आहे, हे झालं नॉर्मल फॉर्म. सेकंड, इक्विलॉन फॉर्म मध्ये काय करतोय आपण? only row Yes, transformation. we are reducing Only row the given transformation. matrix by using only Row row transform. transformation. row transformation. Yes, फक्त आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे इक्विलॉन फॉर्म मध्ये रिड्यूस करतोय म्हणजे काय करतोय आपण त्या मॅट्रिक्सला कसं रिड्यूस करतोय? Angular. upper triangular अपर ट्रायंगुलर. म्हणजे आता हा मॅट्रिक्स आपला matrix. असा असेल 1 2 3 0 2 0 1 0 0 0 0 या टाईपचा मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? रो इक्विलॉन फॉर्मचा मॅट्रिक्स म्हणतो. समटाइम्स इट इज लाईक दिस 1 2 3 0 0 0 0 0 1. म्हणजे या टाईपचा पण मॅट्रिक्स असू शकतो. म्हणजे या डायगोनल एलिमेंटच्या खालचे जे एलिमेंट्स आहेत ते 0 असतात. म्हणजे ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आपल्याला ऍक्च्युअली. तो ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स असतोय त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय? इक्विलॉन फॉर्म म्हणतोय. आणि इक्विलॉन फॉर्म म्हणजे काय? कधी कसं यूज करतोय किंवा कसं आपण इक्विलॉन फॉर्म मध्ये रिड्यूस करतोय मॅट्रिक्स? तर फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट काय आपला? नेक्स्ट पॉइंट. system of equation. सिस्टीम ऑफ System. Consistency. Solution of system of equation. yes solution of here we are taking that solution of system of इक्वेशन्स. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन्स बघितलेत आपण. कोणत्या कोणत्या टाईपचे आहेत ते इक्वेशन्स? वन इज Homogeneous. होमोजिनियस Homogeneous. लिनियर इक्वेशन्स. सेकंड Non-homogeneous. Non-homogeneous. दुसरं काय आपला? सेकंड पॉइंट इज नॉन होमोजिनियस इक्वेशन्स. ठीक आहे. मग आता होमोजिनियस इक्वेशन कोणत्या टाईपचे असतात? येस, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस इक्वेशन? प्लीज टेल मी दॅट. Ax plus by is equal to 0. Very good. Ax plus by plus cz is equal to 0. आणि नॉन होमोजिनियस इक्वेशन्स कोणत्या टाईपचे असतात? Ax is येस, ax plus by प्लस cz इज इक्वल टू d. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट असतो, या ठिकाणी हा 0 असतो. त्यावेळेस त्याला होमोजिनियस लिनियर इक्वेशन म्हणतो आणि ह्या नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन्स आपण सोल्युशन फाइंड आउट करतोय. तर त्यावेळेस काय करतोय आपण होमोजिनियस मध्ये सॉल्व्ह करताना? द गिवन इक्वेशन फर्स्ट आपण काय घेतलं? होमोजिनियस system of equations. Okay, suppose we have that equation like this: a1x plus b1y is equal to 0. Second equation I am taking here: a2x plus b2y is equal to 0. मग आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये लिहितोय अगोदर आपण? Ax is equal to b. Write that equation Ax is in equal terms to of b. ax is equal to 0. आता a म्हणजे काय एक्झॅक्ट? What is the a? Coefficient of Here Ax. a is the matrix of coefficient or coefficient matrix, isn't it? Coefficient matrix. त्याच्यानंतर x काय आपला? Unknown matrix. Matrix of unknown. Coefficient of unknown. Yes, matrix of unknowns. ठीक आहे. मग आता 0 तर आपला 0 मॅट्रिक्स असणार आहे. ओके.
म्हणजे आपल्याला लिहिताना कसं लिहितोय आपण इक्वेशन, जस्ट वी आर रायटिंग दॅट इक्वेशन इन टर्म्स ऑफ Ax इज इक्वल टू 0. सो फर्स्ट वी आर रायटिंग दॅट A, matrix A, matrix of coefficient A1, B1, B1 A2 A2, B2 B2. B2 त्याच्यानंतर XY x आणि y XY इक्वल टू equal to 0 0 0. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हा x इज इक्वल टू 0 फॉर्म लिहिला. मग आता हा मॅट्रिक्स रिड्यूस करतोय. हा मॅट्रिक्स रिड्यूस करताना आपण एक्झॅक्ट काय करतोय, तर फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. ओके. मग आता हा मॅट्रिक्स रिड्यूस केल्यानंतर this matrix we are reducing in रो इक्विलॉन फॉर्म. रो इक्विलॉन फॉर्म मध्ये हा मॅट्रिक्स मिळाल्यानंतर आपण रँक डिसाइड करतोय. रँक ऑफ ए दॅट इज डिनोटेड बाय अ लेटर आर इज इक्वल टू त्याच्यानंतर नंबर ऑफ अननोन्स. मग आता आपल्याला एक बेसिक कंडिशन माहिती, बेसिक रूल माहिती आहे. कोणता रूल माहिती आहे आपल्याला? होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स आर ऑलवेज कन्सिस्टंट. Always येस, consistent. होमोजिनियस इक्वेशन्स आर ऑलवेज कन्सिस्टंट. या ठिकाणी हे कन्सिस्टंट असतातच. ठीक आहे, कन्सिस्टंट आहेत हे. मग आता कन्सिस्टंट आहेत म्हणल्यानंतर पहिल्यांदा काय असणार आहे? सोल्युशन असणार आहे. कन्सिस्टन्सी मीन्स वी आर गेटिंग समवॉट सोल्युशन. ओके. मग आता ते सोल्युशन कोणत्या टाईपचं असेल? त्याच्यामध्ये परत दोन पॉसिबिलिटीज आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटी काय असणार आहे तुमची? फर्स्ट पॉसिबिलिटी Equal to n. आर इज इक्वल टू R एन. is सेकंड काय असणार आहे? Parallel solution. R is less than less n. than n. Very good. If R is equal to n, then what type of solution we are getting here? In case of homogeneous Solution. Trivial solution. yes. In terms of homogeneous, it is zero or trivial solution, isn't it? Then, if R is less than n, then we are getting non-zero or trivial solution. Non-trivial. Isn't it? It is non-zero or non-trivial. ओके. मग आता हे दोन्ही टर्म झाले आपले, आर इज इक्वल टू एन आणि आर इज लेस दॅन एन. मग याच्यामध्ये आर इज इक्वल टू एन म्हणजे झिरो सोल्युशन मिळाले, म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. कोणत्या टाईपची व्हॅल्यू मिळतील तिथं? झिरो मिळेल की नॉन झिरो मिळेल? येस. ह्या टाईपचे इक्वेशन सॉल्व्ह केलेत आपण. बोला. होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन वी हॅव टेकन, देन त्या टाईपचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेत आपण. मग तर तिथं मला सांगा, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण झिरो किंवा ट्रिवियल सोल्युशन आपल्याला मिळतं होमोजिनियस इक्वेशनमध्ये, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काय मिळतात आपल्याला? एक्स इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू आणि झेड इज इक्वल टू झिरो. एक्स इज इक्वल टू काय मिळतं, वाय इज इक्वल टू काय मिळतं आणि झेड इज इक्वल टू काय मिळतं? इन केस ऑफ आर इज इक्वल टू एन, in system of homogeneous linear equation. X is equal to 0, y is equal to 0 and z is Zero. equal to 0. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला झिरो मिळतात. एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला झिरो मिळते, वाय ची व्हॅल्यू झिरो मिळते आणि झेड ची सुद्धा झिरो मिळते. 0. बरोबर आहे. आणि नेक्स्ट, व्हेन आर इज लेस दॅन एन, वी आर गेटिंग दॅट नॉन झिरो और नॉन ट्रिवियल सोल्युशन. अँड इफ आर इज लेस दॅन एन, वी आर युझिंग पॅरामीटर्स. कसले पॅरामीटर्स असतील आपले आता इथं? N minus R. येस, पॅरामीटर्स. म्हणजे इथं काय असेल? एन मायनस आर पॅरामीटर. मग त्यास एक असेल पॅरामीटर किंवा दोन असतील. आपण दोन्ही टाईपचे एक्झाम्पल्स बघितले. एक पॅरामीटर असताना कसं सॉल्व्ह करायचं आणि दोन पॅरामीटर असताना सुद्धा आपण कसं सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, 2x2 मॅट्रिक्स असेल. आता हा जो इक्वेशन घेतलं होतं आता मग अशी a1x प्लस b1y इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन होतं a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. मग या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये खूप वेळेस आपल्याला आर इज लेस दॅन एन मिळतं. 2x2 मॅट्रिक्स झाला इथं. थोडंसं लक्षपूर्वक आहे का? 2x2 मॅट्रिक्स मिळाला इथं, बरोबर आहे. 2x2 मॅट्रिक्स मिळाल्यानंतर आपल्याला इथं आर इज लेस दॅन एन मिळतं, बरोबर आहे. आता हे
सॉल्व्ह केल्यानंतर सपोज आता इथं आपल्याला इकडे बघा आता इथं 1 2 असेल, इथं 2 4 असेल आणि या ठिकाणी एक्स आणि वाय असतील. ठीक आहे. मग तुम्ही ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करता त्यावेळेस काय करता तुम्ही R2 मायनस 2R1 केला. R2 मायनस 2R1 म्हणजे हा खालचा रो तुमचा 0 होणार आहे. इथं रँक किती आली? रँक ऑफ ए इज इक्वल टू 1. नंबर ऑफ अननोन्स आर 2. म्हणजे एन मायनस आर पॅरामीटर मिळतात. बरोबर आहे. मग एक पॅरामीटर यूज करतोय, आयदर वाय साठी यूज करणार आपण. पुट वाय इज इक्वल टू टी. मग मला एक सांगायचं, एक्झॅक्टली किती सोल्युशन्स मिळतात मला. इथे बघा आता मी थोडंसं इथं क्लिअर सांगते परत एकदा. हे इरेज करते, सगळंच इरेज करते मी. जस्ट आय एम टेकिंग दॅट इक्वेशन. आता या ठिकाणी मी असं घेतलं x प्लस 2y इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन घेतलं 2x प्लस 4y इज इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. आता मला एक 1 बाय 1 सांगायचे, टर्म सांगायचे. ax इज इक्वल टू 0 घेतला. पहिल्यांदा आपण काय घेतो, कोएफिशिएंट मॅट्रिक्स 1 2 1 2 2 4. 4 त्याच्यानंतर x y येस x y x आणि y घेतला इज इक्वल is टू equal to 0 0. 0. ठीक आहे. मग आता अप्लिकेशन का म्हणजे कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय आपण इथं? Row transformation Yes. फक्त इथे रो ट्रान्सफॉर्मेशन minus 2R1. yes R2 minus 2R1. So here we are getting that term 1 2 हा मॅट्रिक्स असा मिळेल 0 0. बरोबर आहे. 0 त्याच्यानंतर इथे काय असेल x आणि x y y इज is इक्वल टू equal to 0 0. 0. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण इक्वेशन रिराईट केलं, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन मिळणार नाही. मग आता एन आर काय आपला 1 आहे, एन किती आहेत 1 2 आहेत. 2 म्हणजे एन मायनस आर पॅरामीटर यूज करतो आपण. बरोबर आहे. या ठिकाणी आपण एन मायनस आर पॅरामीटर यूज एन मायनस आर पॅरामीटर. ठीक आहे. आता एन मायनस आर पॅरामीटर यूज करतोय म्हणजे आता त्या ठिकाणी पुट काय यूज करणार इथं y इज इक्वल टू टी. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस is equal 2t. to इजंट t. इट. मग एक लक्षात ठेवायचं, आता या ठिकाणी मला एक्झॅक्टली आता टी ची व्हॅल्यू पुट केली मी, टी इज इक्वल टू 1 घेतला तर y इज इक्वल टू काय मिळेल मला 1 x इज इक्वल टू काय मिळेल मला मायनस 2. minus 2. हा. मग आता याच्यावरनं आपण काय डिसाईड करू शकतोय, एक्झॅक्टली 2 सोल्युशन्स, एक्झॅक्टली 2 सोल्युशन्स की इंडिपेंडेंट इन्फायनाईट सोल्युशन मिळतात. सांगा मला infinite solutions. Infinite solution. इन्फायनाईट Infinite. सोल्युशन की एक्झॅक्टली 2 Infinite सोल्युशन. solution. Two infinite solutions. Infinite solution. इन्फायनाईट N is सोल्युशन कसं म्हणू शकताय greater किंवा than 2 R. सोल्युशन कसं म्हणू शकता इथं? कारण t equal to 1 2 3 N is आपण काय पण consider करू शकतो ना. N is greater than R. T च्या जागी आपण काय पण ठेवू शकतो. ओके. मीन्स हिअर वी आर गेटिंग नंबर ऑफ इंडिपेंडेंट सोल्युशन्स. ओके. हम्म. नेक्स्ट आफ्टर दिस कोणतं टर्म आहे आता पुढचं? Eigen. Which term we are no. Just we have seen homogeneous. हा आता homogeneous yes. पुढची जी टर्म आहे ती नॉन होमोजिनियसची असणार आहे. ठीक आहे. नॉन होमोजिनियस. आता या ठिकाणी इक्वेशन कसं असेल आपलं आत्ताच बघितलं आपण, एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. ओके. आता इथे एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. आय एम टेकिंग दॅट d1. सेकंड इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2.
त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. ओके, मग आता नॉन होमोजिनियस इक्वेशन लिहितोय आपण. हिअर वी आर टेकिंग द नॉन होमोजिनियस इक्वेशन्स. ओके, मग आता हे इक्वेशन लिहितोय कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार आपण अगोदर? X equal to B. Ax is equals to B. x is equal to b. As we know that a is equal to coefficient matrix, सेम कोएफिशिएंट मॅट्रिक्स. त्याच्यानंतर x ला काय म्हणतोय आपण? मॅट्रिक्स ऑफ नॉन अननोन्स, मॅट्रिक्स अननोन्स. त्याच्यानंतर b Constant. मॅट्रिक्स ऑफ Constant. कंट्रोल. कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा आपण ते मॅट्रिक्स लिहूया तिथं. So right here that matrix. पहिल्यांदा काय घेणार इथं? फर्स्ट रो a1 b1 c1. सेकंड रो काय असेल आपलं? टू B2 a2 b2 c2. C2. थर्ड a3 A3 b3 C3 C3 त्याच्यानंतर इथं XYZ टर्म्स काय असतील आता? x y z इक्वल टू कॉन्स्टंट्स काय असतील आपल्या आता? मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट D1 D2 d1 D1 d2 D3 and d3. Yes, correct. Here also we are applying only row transformations. फक्त रो आणि रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करते. बरोबर आहे. मग आता हा मॅट्रिक्स जो आहे मॅट्रिक्स ए तो रिड्यूस करतोय. ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन ए मॅट्रिक्स वर यूज करतोय, सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण या मॅट्रिक्स बी वर सुद्धा अप्लाय करतोय. करेक्ट आहे ना? Yes, ma'am. We are using same transformation for A and for B. इथं जे ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय करतोय तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण मॅट्रिक्स बी वर सुद्धा अप्लाय करतोय. ओके, मग आता याच्यानंतर आपण काय डिसाइड करतोय? रँक ऑफ ए. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी दोन्हीवर पण अप्लाय केले. मग त्याच्यावरनं पहिल्यांदा आपण रँक ऑफ ए डिसाइड करतोय. बरोबर आहे. रँक ऑफ ए, त्याच्यानंतर रँक ऑफ augmented matrix. Correct. We are using that rank of augmented matrix AB. What is the tell me that what is the augmented matrix? Augmented matrix म्हणजे नेमकं काय आहे? Yes, please. कॉम्बिनेशन Yes, correct. Augmented matrix means we are taking combination of matrix A and B. दोन्ही मॅट्रिक्स ज्यावेळेस आपण कंबाईनली लिहितो त्याला काय म्हणतोय आपण? ऑगमेंटेड मॅट्रिक्स. इन केस ऑफ नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन वी आर फाइंडिंग आउट रँक ऑफ ए विच इज इक्वल टू वॉट एव्हर इट मे बी. आता इथं सपोज आर असेल, याला आपण आर म्हणतो, आणि रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स त्याला सुद्धा आपण आर ने डिनोट करतोय नॉन होमोजिनियस मध्ये. ओके, आणि एन काय आपला? एन म्हणजे काय इथं? अननोन्स आहे. number of Yes, unknowns number of unknowns. ठीक आहे. unknowns मग पहिली कंडिशन इन केस ऑफ नॉन होमोजिनियस इक्वेशन्स, व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी rank of A row of R is equal to N. rank of A is equal रँक ऑफ ए इक्वल टू रँक आर इज इक्वल टू एन हे नंतर Rank झालं, of A सोल्युशनचं is equal झालं. to rank of कन्सिस्टन्सीची augmented कंडिशन. Rank of A is equal to rank of Rank of A is Yes, augmented yes, matrix. very good. matrix Rank of A is equal to is equal rank to of augmented matrix augmented AB. matrix Then we can say that system of equation consistent. Okay, and आता इथे कन्सिस्टंट म्हणलंय म्हणजे काहीतरी सोल्युशन असणारच आहे. मे बी युनिक, मे बी इन्फायनाइटली सोल्युशन. मग सेकंड कंडिशन Unix solution. हे झालं रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी. कन्सिस्टंट झालं, सोल्युशन मिळणार आहे. त्याच्यानंतर इफ सेकंड कंडिशन
If rank of A is less than rank of augmented matrix AB, then Inconsistent. R is not equal to N. इनकन्सिस्टंट. विसरू नका असं मधूनच. ज्यावेळेस रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी हे सेम नसतात, म्हणजे रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी, देन सिस्टीम इज इनकन्सिस्टंट अँड इट हॅज नो सोल्युशन. जस्ट कीप इन माइंड. येस, हे विसरू नका, कारण हे एमसीक्यू मध्ये विचारलं जातं हा क्वेश्चन. Rank of A is less than rank of augmented matrix AB. System is inconsistent and it has no solution. Okay. आता परत आपण ह्याच्याकडे वळूयात, ह्या कंडिशनकडे वळूयात. रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी आहे, म्हणजे सिस्टीम कन्सिस्टंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी सोल्युशन मिळतं. ठीक आहे. आता ते कोणत्या टाईपचे सोल्युशन मिळतं ते बघूयात आपण इथं. Here we are going that. As we are taking that rank of A equal to rank of augmented matrix AB equal to R. आता याला R या लेटरने आपण डिनोट केलेलं आहे. नंबर ऑफ अननोन्स आपल्याला ऑलरेडी आपण घेतलेत. ते नंबर ऑफ अननोन्स कशाने डिनोट करतो आपण? यांनी डिनोट करतोय. मग त्यावेळेस कन्सिस्टन्सी असते, त्यावेळेस आपल्याला हे R कन्सिडर केलंय. परत याच्यामधली पहिली कंडिशन, if R is equal to N. What type of solution we are getting? Unique solution. Yes, Unique very solution. good. Yes, it is. Unique. Solution. It is unique solution. आता unique solution म्हणजे काय? What is the unique solution? Only one. Means for x, y, z we are getting only one solution. म्हणजे x ची एकच व्हॅल्यू मिळणार, y ची सुद्धा एकच मिळणार आणि z ची सुद्धा एकच मिळणार आहे. त्या ठिकाणी त्याला काय म्हणतोय आपण? युनिक सोल्युशन म्हणतोय. मीन्स फॉर एक्स वाय झेड काही पण असं ते या ठिकाणी सपोज मी एक्स वाय झेड साठी x इज इक्वल टू 1 घेतला, y इज इक्वल टू 2 घेतला आणि z इज इक्वल टू 3 घेतला, तर याला काय म्हणतोय आपण? युनिक सोल्युशन. म्हणजे एकच व्हॅल्यू मिळणार आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय आपली? R is less than N. Yes. Less than N. If R is less than N, we are getting that infinite solution. Net number of solution. Yes, infinitely many solution. आणि या ठिकाणी आपल्याला x y z च्या डिफरंट व्हॅल्यूज मिळेल, इंडिपेंडेंट सोल्युशन मिळत जातात. बरोबर आहे. तर R is less than N असेल तर आपण काय करतोय? -R. Yes, very good. Parameter. Yes. Consider N minus R parameter. Consider N minus R parameter. And then thereafter we are taking that equation, reduce this matrix. हा जो मॅट्रिक्स आपण रिड्यूस करतोय, या मॅट्रिक्स वरनं परत एकदा इक्वेशन्स लिहितोय आणि त्याच्यामध्ये z ची व्हॅल्यू पुट करतोय आपण. z इज इक्वल टू t असेल किंवा दुसरा व्हेरिएबल अदर दॅन x y z. z इज इक्वल टू टी पुट केला, त्याच्यावरनं आपल्याला y मिळतो आणि x मिळतो. मग त्याच्यानंतर तुम्ही या t च्या व्हॅल्यू चेंज करू शकताय. इफ यू आर कीपिंग द t इज इक्वल टू 1 2 3 वॉट एव्हर यू वॉन्ट, मग त्याच्यावरनं आपल्याला x y z चे हा इंडिपेंडेंट सोल्युशन म्हणजे डिफरंट सोल्युशन मिळत जातात. हे क्लिअर झालं सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. याच्यानंतर आता एक थोडंसं आता हे झालं, R इज इक्वल टू N झालं, R इज लेस दॅन N झालं. आता R इज नॉट इक्वल टू N येणारच नाही याच्यामध्ये, कारण ती कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली. नो सोल्युशन कधी असते? रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ऑगमेंटेड. आरचा काहीच प्रश्न येत नाही इथं. नो सोल्युशन कधी असतं? इथं बघा, इथं ही कंडिशन चेक करा, आपण लिहिली. कोणती कंडिशन आहे? इनकन्सिस्टंट कधी असतं? Rank of A Rank of A rank of is less than rank of augmented matrix AB. जे आपण आता डिस्कस केले इथं बघा, लास्ट लाईन बघा, ती इनकन्सिस्टंट आहे आणि तिथं नो सोल्युशन आहे. ओके. आता थोडंसं मला डिस्कस करायचं तुमच्यासोबत. मी एक आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लिंक शेअर करते, ते तुमच्या व्हॉट्सअपला मिळेल तुम्हाला, किंवा मग मी
आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकून देते लिंक. ती लिंक असेल MCQच्या क्विजची. इट इज MCQ क्विज. हे एक टाईपचं गेम आहे आणि त्या गेम मध्ये आपण काय करणार आहे, एक क्वेश्चन, टोटल मी 10 क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन असणार आहे, त्याचे 4 ऑप्शन्स असणार आहेत, ABCD. ठीक आहे. मग आता अगोदर तुम्ही ज्यावेळेस लिंकला ते क्लिक कराल ते क्विज ओपन होईल. क्विज ओपन झाल्यानंतर पहिला क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. त्याच्यानंतर ABCD वर तुम्हाला जो योग्य ऑप्शन वाटतो तो सिलेक्ट करायचा. करेक्ट असेल तर तुम्हाला कॉंग्रॅट्स म्हणलं जाईल. इनकरेक्ट असेल तर मग पुढचे क्वेश्चन्स येत जातील. तुम्ही तो गेम अटेम्प्ट करू शकता. कितीही वेळेस तुम्ही ते ओपन करून बघू शकताय. ते तुम्हाला ऍक्च्युअल MCQ कसे असतील तर ते तुमची ते आयडिया ऑलरेडी आपण डिस्कस केले ते MCQs. बरोबर आहे ना? सगळ्यांना आठवते ना MCQ डिस्कस केलेत आपण 2 दिवसापूर्वी? Yes, ma'am. मध्ये आहे सगळ्यांच्या? Yes, madam. ग्रुपमध्ये आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. मग ते MCQs आपण डिस्कस केलेत ऑलरेडी. मग त्याच टाईपचे हे MCQचा क्विज टाकलेला आहे मी. त्याची लिंक शेअर करते. फक्त त्याला क्लिक करायचं आणि चेक करायचं की आपण काय शिकलोय आतापर्यंत, आपल्याला कुठंपर्यंत येतं ते लक्षात येतं आपल्याला. आणि याच्यानंतर एक MCQ टेस्ट असेल तुमची, प्रॅक्टिस टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर तुमचे ISC क्वेश्चन असतील. ISC 1 जो पॅटर्न आहे तो तुम्हाला डिस्कस करण्यात येईल. त्याच्यानंतर ते परत तुमच्याशी क्वेश्चन पेपर कोणत्या पॅटर्नचा असेल आणि तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं आम्ही डिस्कस करूयात. अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू सॉल्व्ह दॅट क्वेश्चन पेपर. ओके. तर आता पहिल्यांदा MCQ क्विज अटेम्प्ट करा सगळेजण. आपले सगळे लेक्चर झाले ना त्याच्यानंतर अटेंड करायचं. लेक्चरमध्ये लेक्चर बंक करून अजिबात अटेंड करायचं नाहीये ते. ठीक आहे. प्रत्येकाला समजलं का? तिथं परत मला विचारू नका मॅडम हे काय आणि ते काय. तुम्हाला क्विज क्लिक केल्यानंतर लक्षात येऊन जाईल ते. आयडिया येऊन जाईल तुम्हाला. ओके. आता या ठिकाणी थोडंसं मी अटेंडन्स घेते. फक्त येस आणि नो एवढंच सांगायचं. आता मी 1 2 3 4 असं रोल नंबर 1. Yes, roll number 1. Yes, ma'am. Okay. Roll number 2. Yes, ma'am. 3. Yes, ma'am. Roll number 3. Yes, ma'am. 4. Roll number 4. 5. Saugule. 6. Yes, ma'am. Roll number 6 is there. 7. Yes, ma'am. 8. Yes, ma'am. 9. Yes, ma'am. 10. Be fast. Roll number 10. Atkade. 11. Yes, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Roll number 13. रोल नंबर 13 आहेत का? 14. रोल नंबर 14. 15. 16. रोल नंबर 16. 17. Yes, ma'am. 18. Yes, ma'am. 19. रोल नंबर 19. 20. 21. Yes, ma'am. 22. Be fast. 22. Yes, ma'am. 23. Yes, ma'am. 24. Yes, ma'am. 25. Roll number 25. 26. Yes, ma'am. 27. Yes, ma'am. 28.
29, Yes, ma'am. 30. Roll number Yes, 30. ma'am. Yes, ma'am. 31, Yes, ma'am. 32. Power. Punam Power. 33, Yes, madam. 34, Yes, ma'am. 35, Yes, ma'am. 36. Absent. सकाळी होते नाही. 37. Present, ma'am. Yes. 38. 38. Roll number 38. 39. 39. 40. Yes, madam. Dinesh. 41. Yes, madam. Roll number 41. 42. 43. 44. Yes, ma'am. Amit. 45. Yes, ma'am. 46. Present. 47. Yes, ma'am. 48. Yes, ma'am. 49. Yes, ma'am. 50. Yes, ma'am. 51. Yes, ma'am. 52. Be fast. Roll number 52. 53. Present, ma'am. 54. Yes, ma'am. 55. Present, ma'am. 56. Yes, ma'am. 57. 57. 58. Yes, ma'am. फास्ट थोडंसं. 59. 60. Present.